बघा आता काल आपण एरिया आणि पेरिमीटर लिहिलं होतं रेक्टँगलचं आणि ट्रॅपेझॉइडलचं. त्याचीच फॉर्म्युला काय असते? V इक्वल्स टू C√RS. आपण डिस्कस केलं आहे की आपल्याला जर ओपन चॅनल थ्रूचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे तर चेजिस अँड मॅनिंग्स फॉर्म्युला आपण यूज करतो. त्याचा चेजिस फॉर्म्युला काय असते? मग चेजिस फॉर्म्युलावरून तुम्हाला काय मिळेल? V मिळेल. हे दोन्ही फॉर्म्युले डायरेक्ट डिस्चार्ज नाही देत. पहिले काय मिळते आपल्याला? पहिले आपल्याला व्हेलॉसिटी मिळते. व्हेलॉसिटी भेटल्यावर डिस्चार्ज काढता येतेच. A × V केलं की डिस्चार्ज मिळते आपल्याला. तर पहिले काय काढायची? व्हेलॉसिटीच काढायची आहे. हे फॉर्म्युला तुम्हाला व्हेलॉसिटी देईल. ॲज पर चेजिस फॉर्म्युला the velocity will be V equals to C√RS. As per Manning's formula, the velocity is 1/n into r to the power 2/3 s to the power 1/2. या दोन फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन आतापर्यंत कधी विचारलं नाही आहे, म्हणून हा डेरिव्हेशन तुम्हाला नाही करून देत आहे. बिकॉज तुम्हाला याच्यात मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शनच्या कंडिशनचं डेरिव्हेशन खूप महत्वाचं आहे. त्याला सोडून हे कधी विचारत नाही एक्झाम मध्ये. तर हे दोन फॉर्म्युले आपण डायरेक्ट पार्ट करू शकतो, डायरेक्ट रन करू शकतो. हे याचं डेरिव्हेशन आहे पण लिहिलं चालते. इथे सीचं मिनिंग काय असते? मग सीचं मिनिंग असते चेजिस कॉन्स्टंट. इथे एनचं मिनिंग काय असणार? एनचं मिनिंग असणार मॅनिंग्स कॉन्स्टंट. मॅनिंग्स कॉन्स्टंट. एसचं मिनिंग काय असते? एसचं मिनिंग असते बेड स्लोप. चॅनलचं बेड स्लोप. हा, स्मॉल एम म्हणजे चॅनलचं साईड स्लोप. एस म्हणजे काय? चॅनलचं बेड स्लोप. आणि आर म्हणजे काय आपलं? तर आर म्हणजे हायड्रॉलिक रेडियस किंवा हायड्रॉलिक मीन डेप्थ. ते दोन नाव आहे, हायड्रॉलिक रेडियस और हायड्रॉलिक मीन डेप्थ A/P. ठीक आहे. तर पहिले आपण डिस्चार्ज काढायचे काही बेसिक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. एखाद्या वेळेस तुम्हाला कधी कधी डिस्चार्ज दिलं असते, एरिया पण माहिती होऊन जाते. Q/A वरून काय मिळते? व्हेलॉसिटी मिळते. आणि व्हेलॉसिटी माहित झालं तर मग ते काय विचारते? बेड स्लोप काढा. म्हणजे यात दोन प्रकारचे प्रश्न आहे. एक तर तुम्हाला बेड स्लोप काढायला विचारणार तर डिस्चार्ज घेऊन राहील, आणि बेड स्लोप घेऊन आहे तर मग डिस्चार्ज काढा. दोन प्रकारचे क्वेश्चन या सिंपल बेसिक फॉर्म्युल्यावर येऊ शकतात. बाकी मग काही क्वेश्चन आपल्याला मोस्ट इकॉनॉमिकल कंडिशन्सवर विचारणार, तर तेच जास्त महत्वाचे आहे. हे सिंपल काही क्वेश्चन समजा आले एक्झाम मध्ये, ते दोन टाईपचे येऊ शकतात, डिस्चार्ज काढा किंवा बेड स्लोप काढा. तर बेड स्लोप दिला आहे तर डिस्चार्ज काढा, डिस्चार्ज दिला आहे तर बेड स्लोप काढा. या दोनच प्रकारचे क्वेश्चन्स नॉर्मल याच्यात विचारतात. तुम्ही हे लिहून घ्या पहिले दोन फॉर्म्युले, मग मी तुम्हाला क्वेश्चन पाठवतो. टॉपिकचं नाव काय? ओपन चॅनल. नाही, याचे येईन ना आपण स्पेसिफिक एनर्जी येईन ना, स्पेसिफिक एनर्जीचे काही काही एक्झाम मध्ये सेम झालेले आहे, काही एक्झाम ऑप्शन मध्ये सेम आलेले आहे. हा, असेच थोडा काही एक्झाम सेम झालेलं आहे ना. काय बरं फोटो याचा? टिक्का याच्यावर याचं काढा.
मोबाईल शोधायचे याच्यासाठी जसं माणूस तसं मोबाईल चार्जिंग टिकायच्यावर हे ह्याचं काय टिकतात ते तिन्ही क्वेश्चन ड्रॉप करून पाठवू वन बाय पाठवता लिहिले फॉर्म्युले क्वेश्चन तुम्हाला येऊन आले हे लिहून घेतो क्वेश्चन दाखवतो वेबसाईट 6चा पार्ट यूज करा 8चा पार्ट यूज करा चालते मग त्या 300च्या वर गेली जरी राऊंड ऑफ 300 करायचं बिकॉज 8च्या खाली आपण मेन बार नाही यूज करणार ना 6 मध्ये कसं प्लेन बार मिळते तो सिरप मध्ये यूज करतो आपण ते चालते ते वर्स केस आहे आता ते आता हातात नाही आता 300 वर गेलं चालते काही नाही होत पण तिथे नॉट ऑफ लिहायचं राऊंड ऑफ करून 300 कोण टाकायचं स्पेस क्वेश्चन झाले का क्वेश्चन्स पहिले 16.2 नंबरचं एक्झाम्पल लिहा पहिले रेक्टँगलचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ शक्यता तर फार कमी एक्झाम मध्ये यायची पण तरी एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून ठेवून देऊ टोटल 3 क्वेश्चन तुम्हाला आले असेल ग्रुपमध्ये 3 क्वेश्चन आपण ट्राय करू आता सॉल्व्ह करायचं .2 नंबरचा एक्झाम्पल जो आहे तो रेक्टँग्युलर चॅनल सेक्शनचा आहे टेल मी द डाटा गिवन ऑफ द क्वेश्चन स्लोप काढायचा आहे कोणता स्लोप काढायचा आहे स्लोप ऑफ बेड म्हणजे बेड स्लोप काढायचा आणि तसं पण रेक्टँग्युलर चॅनलच्या अंदर फक्त बेड स्लोपच राहते बिकॉज साईड स्लोप नसतेच त्याच्यात साईड परफेक्टली व्हर्टिकल तुम्हाला विड्थ गिवन आहे 5 मीटर डेप्थ ऑफ वॉटर गिवन आहे 2 मीटर रेट ऑफ फ्लो दिला आहे 20 फेजेस कॉन्स्टंट आहे सी क्वेश्चन मध्ये आपल्याकडे विड्थ आहे अवेलेबल बी 5 मीटर रेक्टँग्युलर चॅनलच्या अंदर जे पाण्याची डेप्थ आहे डेप्थ ऑफ फ्लो म्हणजे पाण्याची डेप्थ आहे 2 मीटर रेट ऑफ फ्लोचं मिनिंग असते डिस्चार्ज चेंजेस कॉन्स्टंटचं मिनिंग असते सी ते गिवन आहे 50 अशा प्रकारचं समजा एक रेक्टँग्युलर चॅनल आहे तुमचं त्याची विड्थ किती आहे 5 मीटर आणि हे डेप्थ किती आहे डी 2 मीटर ठीक आहे अशा प्रकारचं आपलं एक रेक्टँग्युलर चॅनल सेक्शन आहे ज्याचं इथे बसून ज्याचं विड्थ आहे 5 मीटर आणि डेप्थ आहे 2 मीटर ओके आता काय काढायचं याचं फाइंड द स्लोप ऑफ द बेड म्हणजे काय काढायचं आहे बेड स्लोप काढायचा आहे बेड स्लोप आपल्याला फाइंड करायचं आहे तर बेड स्लोप काढायसाठी आता काय काय पाहिजे आपल्याला हे पहा हे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे ना तर पहिले 3 टर्म तर ते काढून घ्यायचे जे आपण काल शिकलो होतो कोणते कोणते 3 टर्म शिकतो आपण काल वेटेड एरिया वेटेड पेरिमीटर अँड हायड्रॉलिक मीन डेप्थ म्हणजे हायड्रॉलिक रेडियस हे 3 टर्म काढावं लागते प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं असो वेदर डिस्चार्ज विचारलं असो की वेदर बेड स्लोप विचारलं असो हे 3 टर्म तर पहिले आपल्याला काढावंच लागते एरिया पेरिमीटर आणि आर सगळ्यात पहिले काढून घ्या वेटेड एरिया रेक्टँगलचं एरियाचा फॉर्म्युला काय असते बी इंटू डी तोच फॉर्म्युला लावायचा आहे वेटेड म्हणजे काय ओला पोर्शनचा एरिया आणि चॅनल पूर्ण भरल्यावर पूर्ण चॅनल काय होणार ओलं होणारच आहे ना हे पाणी भरल्यावर हे पूर्ण चॅनल काय होणार आहे ओलं होणारच आहे म्हणजे सेम फॉर्म्युला बी इंटू डी 5 इंटू 2 10 मीटर स्क्वेअर मग काढत असते वेटेड पेरिमीटर म्हणजे ओल्या साईडच्या सम्स तर हे साईड ओली आहे तुमच्या चॅनलची एक हे साईड ओली आहे चॅनलची आणि हे पण साईड ओली आहे हे टॉप ओपन असतं चॅनलचं
चॅनलचं टॉप कसं असते, ओपन असते, तर हे क्लोज नाहीये. इथे जरी मी काढला आहे लाईन्स, फक्त लाईन काय दर्शवते, ते लाईन फक्त पाण्याचे लेवल दर्शवते फक्त, बस. ते टॉप ओपन आहे, क्लोज नाहीये. म्हणजे तीनच साईड आहे फक्त, एक हे वाली डी, एक हे वाला डी आणि एक हे बी. तर फॉर्म्युला आपण काल लिहिलं होतं, बी प्लस ट्वाइस डी. बी आहे 5 आणि डी आहे 2. 5 प्लस 4 9 मीटर. पेरीमीटर किती आलं मग, 9 मीटर. आता काय काढायचं, आता काढायचं हायड्रॉलिक मीन डेप्थ, किंवा त्याला तुम्ही लिहू शकता हायड्रॉलिक रेडियस आर, ए बाय पी. ए किती आलं 10, हे किती आलं 9, 1.11 मीटर. 1.1111 असं काहीतरी असं येते, म्हणजे 1.11 मीटर. ठीक आहे. आणि आता आपण काय काढायचं, आता आपल्याला बेड स्लोप काढायचा आहे ना. तर काय करायचं, डिस्चार्जचा फॉर्म आलं क्वेश्चन मध्ये, डिस्चार्ज घेऊन आहे ना, डिस्चार्ज क्वेश्चन मध्ये गिवन आहे. डिस्चार्जचा फॉर्म्युला काय आहे, जनरल फॉर्म्युला ए इंटू व्ही. आणि व्हेलॉसिटीला ऍज पर द चेजिस कॉन्स्टंट, क्वेश्चन मध्ये सी दिला आहे, चेजिस फॉर्म्युला लावा. क्वेश्चन मध्ये एन दिला आहे तर मॅनिस फॉर्म्युला. तुम्हाला कोणी म्हणणार नाही कोणता फॉर्म्युला लावा, ज्याचं कॉन्स्टंट गिवन आहे त्याचाच फॉर्म्युला लावा लागेल. ऑब्विस चॉईस आहे. चेजिस दिला आहे आणि कोणी मॅनिस लावत आहे, कसं होणार नाही ना. चेजिस कॉन्स्टंट गिवन आहे, चेजिस फॉर्म्युला लावा. ऍज पर द चेजिस फॉर्म्युला आपण व्ही ला काय लिहू शकतो, बघा आता लिहिलं आपण. ऍज पर द चेजिस फॉर्म्युला व्हेलॉसिटीला आपण काय लिहू शकतो, आता सीधा तुम्हाला आपण आजच, आता थोड्या वेळ अगोदर 5 मिनिट अगोदर मग सांगा ना मग काय येईल. ऍज पर द चेजिस फॉर्म्युला व्ही ला आपण काय लिहू शकतो, सी रूट आर एस है ना. असंच काही व्ही ला लिहिता येते ना, सी रूट आर एस. इथे आता तुम्हाला डिस्चार्ज माहिती आहे 20, एरिया माहित आहे 10, सी माहित आहे 50, आर माहित आहे 1.11. एस काढता येते मग इथून, तुम्हाला एस काढता येते ना. आता काढा मग किती. तर हा एक्झाम्पल नंबर 16.2 आहे, तुम्हाला जे पाठवलेले क्वेश्चन्स आहेत त्यातलं. -3. एक काम करा, दुसरा क्वेश्चन पहा बरं. 16 पॉईंट कोणता आहे तो एक्झाम्पल नंबर 16.4. एक तो क्वेश्चन फक्त चेक करा. त्यात पहा बेड स्लोप कसा दिला आहे तुम्हाला. त्यात मला वाटतं बेड स्लोप दिला आहे. त्यात पहा एकदा बेड स्लोप कसं दिला आहे तर 1 in 4000. म्हणजे क्वेश्चन वाले जेव्हा बेड स्लोप देते ते कसं देते, असं देते, म्हणजे 1 in मध्ये देते. क्वेश्चन जेव्हा बेड स्लोप गिवन देते तर कोणत्या फॉर्मॅट मध्ये येते, 1 in समथिंग मध्ये येते. 1 in समथिंग किंवा 1:2 समथिंग. आणि तुम्हाला माहिती आहे आपण बेड स्लोप या फॉर्म मध्ये लिहितो. तुम्ही स्लोप असं फर्स्ट टाइम ऐकलं नसेल, म्हणजे आपला तुम्ही तुमच्या करिअर मध्ये फर्स्ट टाइम ऐकले का स्लोप हे वर्ड, नाही ना. कुठे कुठे ऐकलं असेल आपण, ड्रॉइंग वगैरे ऐकलं असेल, सर्वे मध्ये ऐकलं असेल, सर्वे वगैरे मध्ये. तर हे स्लोप आहे हे कधी पण 1 in मध्ये दिलं असते. 1 in 1000, 1 in 2000, 1 in 10,000, 1 in 5000, 1 in 4000. मग जेव्हा तुम्हाला हे काढायला विचारते तर ते एक्सपेक्ट करतात की तुम्ही पण त्याच फॉर्म मध्ये काढून ठेवा. एक्सपेक्टेशन मग कशी असते मग, की ज्या फॉर्म मध्ये आम्ही तुम्हाला देतो त्याच फॉर्म मध्ये तुम्ही पण आम्हाला द्या. मग याला 1 in मध्ये करावं, किती येते आन्सर. हा आन्सर 1 in मध्ये किती येते ते मला तुम्ही कन्वर्ट करून दाखवा. आता 1.44 मल्टिप्लाय बाय 10⁻³ आला ना. 1 in मध्ये काय लिहायचं याला, 1 in मध्ये याला काय लिहिता येईल, हे जर तुम्हाला पाहायचं आहे 1 in मध्ये काय लिहायचं, तर कॅल्सी मध्ये 1/, हा आन्सर करा. 1/, हा आन्सर. 1/, हा आन्सर. मग जे कॅल्सी दाखवते ते टर्म लिहायची 1 in मध्ये. आता कॅल्सी काय दाखवते, 693 दाखवते ना, 693. मग 1 in मध्ये लिहून टाकायचं 1 in 700. राऊंड ऑफ मध्ये 693 एकदम कसं इतकं बारीक पोहोचतात का 693 राऊंड ऑफच लिहायला का, असं कधी घेऊन नाही का तुम्हाला 1 in 693 नाही. तुम्हाला कधी घ्यायला घेऊन 1 in 39 24.50 असं स्लोप कधी घेऊन आणणार नाही, राऊंड ऑफच घेऊन राहते.
693 आलाय, आउट ऑफ मध्ये काय करायला 1 in 700 करून टाका, दॅट इज 1 in 700. या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून ठेवा लागेल शेवटी. असंच लिहाल तर मग ते मार्क कापून घेईल, बिकॉज जर ते देत आहे तुम्हाला तर तुम्ही पण द्या ना त्यांना. सो हे गिव्ह अँड टेकचं रिलेशन असते. लिहून ठेवून द्या कसं केलं आपण, बिकॉज तुम्हाला आफ्टर 20 days पण माहित नसणार कसं काढलं जाईल. तुम्ही मला फोन कराल सर कसा आला होता आपला आन्सर, तुम्हाला फोन केल्यापेक्षा इथेच ठेवून ठेवा, ठीक आहे. 1 हे केलं तर हे आलं. 1 जो आन्सर येते ते केल्यावर जे कॅल्सी दाखवते त्याला 1 in मध्ये लिहायला लागते. म्हणजे मला हे तर 693 आला, याला 1 in कसं दिलं लिहा लागते 1 in त्याला. आता 1/700 केलं कॅल्सीवर तर हेच मिळते आन्सर. 1/700 करून पाहिलं तर किती मिळेल, 1.44 मल्टिप्लाय बाय 10⁻³ मिळेल तुम्हाला लगभग. तर एक्झाम्पल नंबर 16.2 आपलं कम्प्लीट झालं. ते रेक्टँगलचं होतं म्हणून लवकर झालं. तर हे रेक्टँगल मध्ये बेड स्लोप तुम्हाला काढायचं होतं. आता हेच बेड स्लोप क्वेश्चन मध्ये गिव्हन असतं तर आपण काय काढू शकलो असतो, डिस्चार्ज काढू शकलो असतो, है ना. तर बेड स्लोप दिला आहे तर डिस्चार्ज विचारणार, डिस्चार्ज दिला आहे तर बेड स्लोप विचारणार. ह्याच्या अलावा त्याच्यामध्ये दुसरा कोणता प्रश्न चान्सेस कमी आहे. साईड स्लोप कधी विचारत नाही, साईड स्लोप काढा असा प्रश्न आतापर्यंत कधीच नाही आला. ते झालं असेल तर 16.4 नंबरचं एक्झाम्पल लिहून घ्या. हे लिहिणं झाल्यावर आरामशीर फास्ट, आरामशीर पण फास्ट. एक टेबल वाढून होतात, एक टेबल लावून वाढून होतात म्हटलं. मला असंच वाटून राहिलं. हनुमान जयंती पण आहे. भंडारा झालं जेवण सकाळचा पण फर्स्ट म्हणजे किती उपस्थित अभ्यास करावा लागते. भजन बली पेपर झाले असं नाही होत. - 16.4 नंबरचा प्रॉब्लेम लिहिलं काय? त्या क्वेश्चन मध्ये तो क्वेश्चन बेसिकली ट्रॅपेझॉइडलचा आहे. फाइंड द डिस्चार्ज थ्रू अ ट्रॅपेझॉइडल चॅनल. आता याच्यात डिस्चार्ज काढायचा आहे. चॅनलची विड्थ आहे 8 मीटर, साइड स्लोप आहे 1h/3v, डेप्थ ऑफ फ्लो आहे 2.4. तर जो आपला ट्रॅपेझॉइडल चॅनल आता आहे तुमच्याकडे, या ट्रॅपेझॉइडल चॅनलचा जो बॉटम विड्थ आहे बी, हे बी तुम्हाला गिवन आहे किती 8 मीटर. डेप्थ ऑफ फ्लो किती आहे, डेप्थ ऑफ फ्लो आहे 2.4 मीटर, बरोबर. साइड स्लोप काय दिलाय, साइड स्लोप 1h/3v, म्हणजे याला असं पण लिहू शकतो आपण 3v/1h. तर तुम्हाला 20 पहिले लिहायचं आहे तर 3v/1h दिला आहे साइड स्लोप. सो टेल मी द व्हॅल्यू ऑफ स्मॉल एन
स्मॉल एन किती असणार मग याच्यात? स्मॉल एन किती असणार? 3. वा रे. अबे काल एवढं तुम्हाला एक्सप्लेन केलं की साईड स्लोप मध्ये व्ही मध्ये 1 पाहिजे, तुम्हाला काल लक्षात राहत नाही. मला 1 वर्ष जुनं डेरिव्हेशन पार्ट आहे अजून, पण थोडे 2 वर्ष जुनं डेरिव्हेशन मला पार्ट आहे अजून. तुम्हाला शिकवतो, तुम्हाला का आपण घरून वाचून होतो का मी डेरिव्हेशन? नॉट ॲट ऑल. तुम्हाला कालची गोष्ट लक्षात राहत नाही. 3v/1h काय असणार मग साईड स्लोप? 1/3 असणार. बिकॉज वी वॉन्ट 1 इन द व्हर्टिकल टर्म. म्हणजे आपल्याला साईड स्लोप लिहायचं स्टँडर्ड पॅटर्न काय असते? 1v/nh. जेव्हा v मध्ये 1 असते तेव्हा h मध्ये कोण असते? n असते. बरोबर. v मध्ये 1 नाही म्हणजे h मध्ये n नाही. आता v मध्ये कोण आहे? 3 आहे. v मध्ये 1 कसं येणार मग? हा 3 तिकडे पाठवून द्या, हा 3 तिकडे पाठवून द्या. इथे काय होते मग? 1 राहते. म्हणजे हा एक्सप्रेशन कसं लिहिता येते? 1v/1/3h. आणि h मध्ये जे असते त्याला काय म्हणतो आपण? n म्हणतो. याच्यावर काल आपण टाइम वेस्ट केलं, आज पण टाइम वेस्ट केलं. म्हणजे काय जे टाइम वेस्ट केलं होतं ते वाया गेलं आपलं टाइम. सो स्मॉल n इक्वल्स टू 1/3. आणि याचं बेड स्लोप पण दिलं असेल, बेड स्लोप पण दिलं असेल याच्यात. बेड स्लोप किती आहे? 1 in 4000. हे आता तुम्ही काढून घ्यायचा, कन्वर्ट करून याला असं 1 in म्हणजे काय? 1/4000. 1 in म्हणजे 1/4000. 2.5 मल्टिप्लाय बाय 10⁻³ नाही -4. हे तुम्ही सॉल्व्ह करून पाहून घ्या कॅल्सीवर, असं इथे आन्सर. आता याला तर कन्वर्ट करावं लागेल ना. जेव्हा आपण इथे एस टाकू फॉर्म्युल्यामध्ये, तुमची चॉईस आहे, तुम्ही डायरेक्ट 1/4 पण लिहू शकता फॉर्म्युल्यामध्ये. एस आपण डायरेक्ट 1/4 पण लिहू शकतो, किंवा याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळतेच कॅल्सीवर. 2.5 मल्टिप्लाय बाय 10⁻⁻4 येते ना. अजून काय दिलं आहे? चेजिस कॉन्स्टंट. इथे पण चेजिस फॉर्म्युला लावते. किती आहे? हा एक प्रॉब्लेम तसंच आहे. इथे फक्त काय? डिस्चार्ज काढायचा आहे, बेड स्लोप दिलाय. बरोबर. म्हणजे इथे पण तुम्हाला पहिल्या 3 टर्म्स टेस्ट करावं लागेल, एरिया, पेरिमीटर आणि आर. तर सगळ्यात पहिले काढा तुम्ही वेटेड एरिया. काय फॉर्म्युला एरिया काढायचं? बीडी प्लस एनडी स्क्वेअर. थोडे फॉर्म्युले वेगळे आहेत ट्रॅपेझॉइडलचे, जे आपण काल पूर्ण डिराईव्ह केले होते. तुम्हाला बघायचं आहे सगळे फॉर्म्युले कसे आले, मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवले आहे सगळे फॉर्म्युले. तर बी किती आहे आपलं? 8. डी किती आहे? 2.4 प्लस एन म्हणजे काय? स्मॉल एनचं मिनिंग असते चेजिस कॉन्स्टंट, आणि कॅपिटल एनचं असते मॅनिक्स कॉन्स्टंट. सॉरी, स्मॉल एन म्हणजे साईड स्लोप आणि कॅपिटल एन म्हणजे मॅनिक्स कॉन्स्टंट. हे पुष्कळदा पूरक चुकी करते इथे. एखाद्या क्वेश्चन मध्ये आता सी च्या जागेवर एन दिलं असतं, पुष्कळदा इथे पाहिजे स्मॉल एन टाकून देते, इथे मॅनिक्स वाला एन. अशी मिस्टेक आपण करायची नाही. म्हणून तुम्हाला मी सिम्बॉल थोडेसे वेगळे करून दिले. साईड स्लोप म्हणजे स्मॉल एन काढायचं, मॅनिक्स कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल एन काढायचं, म्हणजे लक्षात राहील आपल्याला. ठीक आहे. स्मॉल एन म्हणजे साईड स्लोप आहे, जे 1/3 आहे. 1/3 किती होते पॉईंट मध्ये? 0.3333. 0.333 लिहून टाका. डेप्थ ऑफ फ्लो आहे 2.4. तर 3 व्हर्टिकल इज टू 1 हॉरिझॉन्टल असेल तर तुम्हाला 3 1च्या अपॉन मध्ये पाठवावं लागेल. हाच स्लोप 1v/3h असतं तर आपण डायरेक्ट n किती घेतलं असतं? 3 घेतलं असतं. किती आला एरिया? हा 21.12 मीटर स्क्वेअर. नंतर काढा वेटेड पेरिमीटर. वेटेड पेरिमीटर पी. काय फॉर्म्युला याचं? b प्लस 2d √n² + 1. हे फॉर्म्युला आहे, लर्न करू शकता, कारण याचं डेरिव्हेशन कोणी विचारणार नाही आहे. पण मी तुम्हाला फॉर्म्युला कसा आला दाखवलेला आहे. b आहे 8, d आहे 2.4 इंटू √n म्हणजे आपलं 0.333 + 1. दिस इज द आन्सर ऑफ पेरिमीटर. मग काढून घ्या आर, हायड्रॉलिक मीन डेप्थ a/p. 21.12 डिवाइड बाय पेरिमीटर किती चेक करा. 13.05. बरोबर काढलं ना. त्याला येऊन द्यायचं मीटर.
पेरिमीटर म्हणजे काय, साईड असतं, साईड, सम ऑफ ऑल द साइड्स. मग ए बाय पी करा, आर काढा, किती येते 1.62 1.618 आहे. तर हुशार आहे, त्यांनी पहिले 6 चुकून टाकला. 1.618 ला 62 केला आहे. ठीक आहे. आता अशीच प्रोसेस आहे पूर्ण. आता फक्त इथे काय होतं, एस काढायचं होतं ते क्यू दिलं होतं. इथे एस गिवन आहे आणि काय काढायचं आहे, क्यू काढायचं आहे. म्हणजे करायचं हे त्याला फॉर्म्युला हेच लावायचा आहे, प्रोसेस हेच फॉलो करायची आहे. क्यू इज इक्वल्स टू ए इंटू व्ही, क्यू काढायचा आहे. आणि व्हेलॉसिटीला आपण एस पर द चेंजेस फॉर्म्युला काय लिहू शकतो, व्हेलॉसिटीला आपण एस पर द चेंजेस फॉर्म्युला सी रूट आर एस लिहू शकतो. लिहा, मग लिहू शकता. आता तर एरिया आहे 21.12, सी आलं 50, आर आला आहे 1.62 आणि एस पण आपण कन्वर्ट केला आहे डेसिमल मध्ये 2.5 मल्टिप्लाय बाय 10⁻⁴. एस ला कन्वर्ट नाही पण केलं तुम्ही डायरेक्ट 1/4000 पण दिलं चालते. 1/400 ला तुम्ही 1/4000 लिहू शकता. डायरेक्ट तुम्हाला डिस्चार्जचा आन्सर मिळून जाते. किती आहे 21.25. 21.232425 काही पण आलं चालते. आपण 6 गेला ना, म्हणून थोडस जास्त आन्सर आलं आपलं. तर याही क्वेश्चन म्हणजे फक्त थोडे फॉर्म्युले वेगळे आहे बस. ट्रॅपेझॉइडल आहे तर थोडे फॉर्म्युले वेगळे आहे. आणि एक साईड स्लोपचा कन्सेप्ट असते. एक साईड स्लोप समजलं पाहिजे बरोबर किती घ्यायचा आहे. तर साईड स्लोप चुकीचं घ्याल तर सगळं चुकीचं निघेल ना. तर साईड स्लोप साठी तुम्हाला जे काल आपण शिकलो होतो ते लक्षात ठेवावं लागेल थोडस. युनिट्स वगैरे बरोबर द्यावं लागेल. एरियाला मीटर स्क्वेअर द्यायचं, पेरिमीटर म्हणजे साईडची सम आहे फक्त, तर त्याला मीटरच द्यायचं. आर पण मीटर मध्येच असते आणि डिस्चार्ज मीटर क्यूब पर सेकंड मध्ये. साईड स्लोपचा युनिट नाही आहे, बेड स्लोपचा युनिट नाही आहे, ते कॉन्स्टंट आहे. कलरची आली, एक नोट कलरची घालून पण जाईल म्हणजे असं काही नाही आहे, जास्त नाही आहे. पण कसं आहे, मी घ्यायला बोलत नाही, बरं बरंच आहे मी
हा जो नाव आहे A1 A2 आहे नाही, लोड फ्रंट तुला मेंबरचे फोर्स काढायचे आहे ना, खाली आपण जे करतो मेंबरचे फोर्स काढायचे आहे. टाय मेंबर, प्रिन्सिपल आफ्टर स्टर्ट. समजा हे टाय आहे, टायचं नाव काय U2 आणि हे काय ए नाही ते अरे आहे. खाली पण नाव लागलं नाही, खाली इथे कॉमन नाव असतं का U11 आणि U2 म्हणजे हा एवढा नंबर आहे, हा एवढा. याचा डिस्टन्स तुला इथे शॉर्ट करायला लागला म्हणजे नंबर असा डिस्टन्स शॉर्ट करायचा मल्टिप्लाय करायचा. ते झालं या नंबरचं फोर्स. मग U4 U11 U6 U11 डिस्टन्स मोजायच्या डायग्राममध्ये स्केलला मल्टिप्लाय करायचं. स्केल घेतलीच नाही काढायसाठी 160 460 स्क्वेअर असते 460. हे वाले स्केल मल्टिप्लाय हे वाले स्केल 0.5. हां 460 घ्या त्याच्या मल्टिप्लाय करायचं. तुला फोर्स पाहिजे ना, 460 म्हणजे आपली चॅलेंज लोड त्याने म्हटलं आपला 3 चॅलेंज आपण डायग्राम बनवून काढतो. लोड मल्टिप्लाय नाही करायचं, स्केल मल्टिप्लाय करायचं. स्केल 0.5 मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक मेंबरची फोर्स एका साईडसाठी एकासाठी मुळे एका साईडवर झालं काय सॉल्व? एक्झाम तर आता कोणतं एक्झाम्पल नंबर 14.5 आहे ना, 16.5 आहे ना, लिहा मग एक्झाम्पल 16.5 लिहा पण आणि सॉल्व पण करा. काहीच नाही, हे लिहून जायचं बघ, अजून काही नाही. पहिले 20 लिहायचं. हा ते तुला सवय जसं सिम्पल तसं हे आपल्या सवयची आहे ना, तसं लिहून टाकायचं. नेक्स्ट क्वेश्चन लिहा आणि बस उलट आहे तसं. आय थिंक डिस्चार्ज गिव्हन आहे आणि बेड स्लोप काढायचा आहे. तुम्ही सॉल्व करून पाहू शकता. तिथे तुम्हाला साईड स्लोप दिला आहे बहुतेक 4v/3h आय थिंक है ना. 3h/4v दिलं असेल, आपण त्याला 4v/3h लिहू शकतो. तू कुठे बुक काढलीच नाही काही. मग आज काल तेही नव्हते, हे पण नव्हते का काल नव्हतं मग आज येत नाही. मग तू आज तर येत नाही, मग उद्या पण नाही येशील. दॅट इज नॉट लॉजिक. काल नव्हतं मग आज येत नाही. साईड स्लोप दिला आहे 4v/3h. हा ना बरोबर आहे ना, 4v/3h. h म्हणजे हॉरिझॉन्टल. तर तुम्ही व्हर्टिकलच्या टर्मला काय करायचं, हॉरिझॉन्टलच्या टर्म सोबत डिवाइड करून टाकायचं, म्हणजे 3/4. तुमचं प्रोग्रेस आलं काय? हो म्हणजे 3/4 ना. व्हर्टिकल मध्ये कोण आहे 4, मग ते कुठे जाईल अपॉन मध्ये जाईल. तेवढं सेन्स तुम्हाला ठेवायचं आहे. जे स्मॉल एन आहे ते तुमचं याच्यात 3/4 येईल 0.75. पहिले एरिया काढा, मग पेरिमीटर काढा, मग आर काढून घ्या, मग क्यूचा फॉर्म्युला लावा. डिस्चार्ज क्वेश्चन मध्ये दिलं असेल, डिस्चार्ज गिव्हन आहे. एरिया पण तुम्ही काढला आहे, सी आहे की एन आहे, चेंजेस आहे याचे पण. एखादा एनचा क्वेश्चन घ्यावा लागणार आपल्याला. ते सगळ्या क्वेश्चन मध्ये सी दिला आहे, पण एन पण आला एक्झाम मध्ये आला असेल ना. बेड स्लोपचं उत्तर जसं मी म्हटलं 1 in मध्ये काढायचं तसंच काढायचं ना, नाही तर मार्क्स भेटत नाही पूर्ण. 1 in मध्येच काउंट ठेवा लागन. जे आन्सर येते त्या आन्सरला 1 आन्सर करायचं, ऑटोमॅटिक आपलं बेड स्लोप 1 in मध्ये येऊन जाते. 1 in 6200 येते बहुतेक.
मोबाईल दाखवा इथे. झालं सॉल्व. आला का 6,000 किती आला बेड स्लोप? एवढं कसं यायला पाहिजे? 6,000 आला ना? 6,000 समथिंग. क्वेश्चन तोच आहे ना? मग उत्तर ते झालं पाहिजे ना. आलं काय 6,200 किंवा 6,100 समथिंग. झालंय का ओऱ्यांचे क्वेश्चन सॉल्व? झाले ओऱ्यांचे क्वेश्चन सॉल्व? मायनस कोण आलंय? मायनस खबर आलंय. नवमोटचं काय फरक पडते? हे क्लॉकवाईज असं फिरताना एकच झालं नाही, एकच झालं नाही, कसं फिरते मग क्लॉकवाईज. तर हा क्लॉकवाईज आहे, हा क्लॉकवाईज आहे, हाही क्लॉकवाईज आहे ना. मग हाही प्लस होत नाही ते. हे कसं पॉझिटिव्ह घेतलं तू, हे पॉझिटिव्ह घेतलं तर हे पॉझिटिव्ह घ्यायला लागेल ना. तुला प्रूफ पाहावं लागेल ना. रिएक्शन मध्ये एकच साईन आहे फक्त, क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज. ते जे अपवर्ड डाऊनवर्ड नाही पाहायचं. ठीक आहे. ते होणारच आहे. हे आधी निघालं. आता कंडिशन लावतो ना आपण, इकडून झिरो करतो ना आपण, ते बॅलन्स होणारच आहे. यासाठी झिरो येतेच ते, कसंही काढा ते. हे कोणतं क्वेश्चन आहे? याचं कुठे SF वगैरे मागे आहे काय? किती आला? 6,100 6105 ना. त्याला 6,200 कुठे टाका राऊंड ऑफ मध्ये. त्यांचं 100च्या खाली आलं असेल त्यांनी 6,100 करा. 100च्या वर आलं असेल तर 6,200 करा. 6,100च्या खाली असेल तर 100 राऊंड ऑफ करा. 100च्या वर असेल तर 200 राऊंड ऑफ करा. हे वापस करायला लागणार ना. CF4 कॅल्क्युलेशन हे चुकतं ना. इथे कसं घेतं बरोबर प्लस क्लॉकवाईज. मग इथे वेगळा कन्सेप्ट यूज केला, इथे वेगळा कन्सेप्ट यूज केला. असं कसं? हे ऍसिड असेल ना, पहिले खाली जाईल नाही, मग आधी वर चढेल ना. 47 मायनस हे पाय, हे लाईन तर खालीच खाली, हे लाईन खाली काढावं लागेल. पण झालं का असं, मग -35 into 4 0 होते काय? 35 into 4 किती होते? हे जवळपास 140 होते. 47 मायनस 140 0 नाही होत ना, पहिले खाली जाईल ना अशी, मग आरबी वर चढेल ना. आरबी तर वर चढलंच नाही, 0 कशी आली मग? एक कधीच खाली होऊन वर जाते अशी, वरच्यावर 0 कधीच नाही होत. म्हणजे या पॉईंट जो काढा मुवमेंट, इथे पण तुला BM काढावा लागेल ना. जिथून UDL चालू होते तिथे काढतात ते, तिथे खतम होते तिथे काढतात ते. इथे पॉईंट आहे ना एक D पॉईंट, याला खाली घ्या D पॉईंटला.
पण हे करेक्शन करूया कॉलेजचे. मी याचं 5 मिनिटं तेव्हापर्यंत एक क्वेश्चन पाठवला तुम्हाला, ते तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, एक क्वेश्चन पाठवला ग्रुपमध्ये, तो पण असाच आहे, ट्रॅपेझॉइडल चॅनलचा आहे, बेड स्लोप काढायचा आहे, फक्त शेवटी मॅनिक्स फॉर्म्युला यूज करायचा आहे बस. जे क्वेश्चन मध्ये ज्याचा कॉन्स्टंट गिव्हन आहे ते लावायचं. अरे वा, मग तू मॅनिक्स लावशील काय? नाही, तेच लावावं लागेल. ज्या क्वेश्चन मॅनिक्स गिव्हन आहे त्या क्वेश्चन मॅनिक्स लावायचा. आता हा जो क्वेश्चन तुम्हाला पाठवला त्यात मॅनिक्स कॉन्स्टंट दिला आहे 0.03 आणि तिथपर्यंत लिहा. समोर जो फॉर्म्युला मेन्शन केला आहे ना इन मॅनिक्स फॉर्म्युला, तो काही लिहू नका तुम्ही. बस तुम्हाला तो क्वेश्चन लिहायचा फक्त मॅनिक्स कॉन्स्टंट 0.03 पर्यंत. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कोणता आहे. फॉर्म्युला तुम्हाला देऊन दिला 1/m वाला, तो फॉर्म्युला लावायचा. तो त्यांचा फॉर्म्युला लावू नका. ठीक आहे, मॅनिक्स कॉन्स्टंट 0.03 पर्यंतच क्वेश्चन लिहायचं. त्याच्या समोर काही लिहायची गरज आपल्याला आहे नाही, बिकॉज फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय लावायचं आहे. तर हाय आपण बघू मोस्ट इकॉनॉमिकल चॅनल सेक्शन. मोस्ट इकॉनॉमिकलच्या कंडिशनच्या डेरिव्हेशन पहिलेच करून देतो तुम्हाला. डेरिव्हेशन पहिलेच करून देऊ आता. आणि मग कॉलेज चालू करतो. मे बी इथून 3 दिवसात तुमचं